बा पाहायला लागतो बा तुमच्या एवढं कसं मापुरेल निभवा राजा तर मी पाहायला लागतो तुमच्या. हां मापुरीच्या नाही राजा गलती झाली मी माफी मागतो ना तुम्हाला माफी मी मागतो ना. कशी गलती होईन हो दुसऱ्याचं जायची काही चिवत्या बनवता का तुम्ही. चटक लागेला तुमच्या पुरील ते नका सांगू. मी वागवत नाही तुमच्या पुरीले. तुम्ही पाया पडा की हाता पाया पडा काही करा. आपल्याला अजिबात शिकवायचे हे नाटकं तुमचे. चला लवकर निघा जा तुमच्या घरी. पाहुणे बा असं करू नका हो पाहुणे बा. आता एकुलती एक बापा पोरगी आमची झाली तिच्याच्यानं गलती बापा. आता नाही होणार ना तिच्याच्यानं गलती पाहुणे बा. आता नाही होणार ना गलती. काय या शिवलेच्या पुढे हातपाय जोडा लागून राहिले. हे माय बहीण भामती आहे ना दुसऱ्या जो गेली ना म्हणून तर वर झाला हा म्हणून तर याच्या पुढे असं हातपाय जोडा लागून राहिले पाय लागून राहिलं तरी तो गोट नाही घेऊन राहिला. नाही आलो तर झपकी मारलेस ती मी. आता कसं आहे आता आपलं गद वाया जायला त्याला कोण काय करणार आहे. घुबड मा बहीण पाई माया बापाले हातपाय जोडा लागून राहिले खाली पा लागून राहिलं. काही जराशी लाज नाही इज्जत नाही ठेवली हिनं. असं वाटतं इले 2-4 कंबाळल्यात लावता मला आणि बोलून नाही राहिली काही. इथं अशी मुंग गेली तिनं. काय म्हणणं आता माय बाप हात जोडून राहिले काय ना काय बोलतस मी तोंडात शब्द निघून राहिली बाबा. मी तुम्हाला प्रेमाने सांगतो कसं आहे तुमच्यासोबत काही मला भांडण करणं नाही. तुमची पोरगी बावन आहे लपडे खोर आहे बाबा. लपडे खोर बाई मी काही वागवत नाही. मा पोऱ्यान मी राहतो. तुमची पोरगी बाबू तसा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. तिचं काय करायचं आहे तुम्ही करावं. कसं आपल्या मागे झेंडूबाम लावू नका. माझ्यानं चुकी झाली ना माझ्यानं. मला माफ करा ना बाबा. मला घरी येऊ द्या ना. आता होणार नाही ना याची चुकी. आता मी होणार ना. माझी भक्तीने घरी येऊ द्या. मला पुसण्याची आठवण येऊन राहिली बाबा. आठवण येऊन राहिली रे. पोरगा पाहिजे मध्ये मग पोराजवळ आम्हाला. आणि करायच्या वागती नाही दिसला पोरगा. आता पोराजवळ या पोराजवळ पोरगा काही नाही जाय तिकडे मर. वा काय तुम्ही लवकर इले घेऊन जा तुमच्या घरी. आम्हाला पाहिजे नाही. मी वागवत नाही इले. कसं आज याचं घर चरली काल दुसऱ्याचं घर चरली. मी काय हिच्या मागं का भांडणच करत बसू काय. मला अजिबात पाहिजे नाही हे दलिंदा. मा पोराली मायची गरज नाही. तो म्हणते बाबा अजिबात मायला आणू नका. मा पोराली गरज नाही. विचारलं म्या मा पोरगा राहते माझो या उदशील घेऊन जा बा तुम्ही तुमच्या बरोबर. तिकडे काय करायचं करा तिचं. आज याचं घर चरली काल त्याचं दुसऱ्याचं घर चरीन तिचं काय सांगता येते भरोसाच नाही ना. नाही ना असं करू नका ना. मी गेली त्याच्याजवळ की तो मला नाही म्हणणार ना बापा. नाही म्हणणार ना. तो मला पुसण्या पाहिजे. मला गावात नाही त्याच्याशिवाय. मला येऊ द्या ना बा. मला येऊ द्या ना. येऊ द्या नाही फिऊ द्या नाही. नाटकं बंद कर तू. माहित आहे मला काय आहे हे लढणं पळणं काय आहे गंमतच आहे. डोंगर साऱ्या गावाचे. चला निघा लवकर अटून. आले मागा आहात रे तुम्ही. पाहिना लाज वाटू ना जराशी. तू या पायी इज्जत चालली ना आमची सगळी. पाहिना तुझ्या नवराई नाही म्हणते ना तुला आता घरात घ्यायचं. आता अवदशे कसं होईन व तुझ्या अवदसा कसं होईन व. मला सांगते ना असे ढंगडे करायचे होते तुले तर तुला दुसरा आणि तिसरा नवरा पाहून दिला असता. पण दिला असताना पाहून हे असे काय कांड केले तू ना. आई तू बोल नको ना. तू बीपी वाढीन बोल नको तू. बाबा काय करायचं करतात ना बोल नको आई तू. अरे मंग्या पण हिनं काही ठेवली का रे आपली. त्या उशात पोराला समजते तिच्या की आपली माय बोगस आहे. आपली माय आपल्याला पाहिजेत नाही. सांग ना त्या उशात टेपऱ्याला समजून राहिलं. पण हिले समजून नाही राहणार रे. हिले समजून नाही राहिलं ना. गेली ना हे चऱ्याले कुकडे. बापा लय गोळ लागला ना तो. कोण होता तर लय गोळ लागला ना हिले. नवरा सोडून दुसऱ्याच्या नांदी लागली. कशी निघली व माय हे कशी निघली. मास पोटी जन्म घ्या काही ना देवा रे. कसं केलं रे तू न हे. आई बोल नको तू. लाज जायला ते तिच्या कुठे नांदी लागून राहिली. बेसरम बाई आहे ते. तर आपलं जाऊ तिनं आता आपलं कचरच केलं ना. बोलूच नको तू हिच्या बरोबर. गुबळ बरोबर या. कोण दिले शिवल्या तर पहिलेच हजर आहे वाटीचा. आता शिवल्याच्या बापाला फोन लावला तर शिवल्याला फोन नशीन लावला का त्या सासऱ्यानं. याली बोलवलं अशीन. आपल्या अगदर हजर झाला आपण मागून आलो. इवय तुम्ही इकडे या ना. इकडे येऊ तुम्ही. न्याय करा ना. आता कसं बा पोरीले पोरगा आहे बा तुमच्या गावात. आम्ही आलो बाबा पोरीले घेऊन. माफी मागतो बा पाय धरतो तुम्ही तुमचे. फक्त कसं एवढ्यानं निभावा. एवढ्यानं फक्त एकदा वागवा. राजा माई पोरगी एकदा घ्या फक्त घरात तुम्ही राजा. आता करणार नाही माई पोरगी तसं करणार नाही. ही गोष्ट तर तुम्ही इवय करणं बंद करा. कसं अडसा तुमचा जवळ हजर आहे. तुमची पोरगी अटी आहे. काय तर तुमच्यात निपटा तुम्ही. कसं कसं रगडा करू नका याच्यात. घेणं देणं मला काहीच घेणं देणं नाही. बापाचे काय दिवस आले बाबा. काय झुका लागून राहिले याच्या पुढे. हातपाय धरून राहिला बाबा. नाही तर बाप छाती काढून चाले. पण ताकद नव्हती साला खालची मान वर करून पाहायची. पण आता
काय दिवस आले मा बापार मा बहिणीनं काय दिवस आणले असं वाटतं हिच्या कंबळ्यात वाटतेच लाता मारा. काही इज्जत नाही ठेवली आमची हिनं. काय रे मोतीरामचा युवा किती झुकून राहिला तर माफी मागते लागे. हा हेच जर गलती शिवल्यानं केली असती की नाही तर भुगा पाळला असता शिवल्याचा, एवढा हाणला असता हागेच लोक शिवल्या. पण कसं आता त्या पुरीनं गलती करेला तर झोपतच माप घेऊन राहिला, पाया लागतो म्हणते, पाय धुवून पाणी पितो सांग. अरे त्या अर्चीच्या बापाला माहित आहे युवा आले की सायाचं यानं जर वागवली नाही पोरगी तर आपल्या घरी वागवा लागेल. एक तर याच्या पोरात लग्न राहिलं. हा लोक म्हणतील सायाचा या पोरीचा वांदा पोळेला यायला कुठे पोरगी देता भावना ती असं होते ना ते. म्हणून था कसं शिवल्या घरात घालून राहिला हे डबो, म्हणून तर हातपाय जोडून राहिला तो. हे आयडिया आहे. मी तुमच्या पाया पडतो बाबा, दोघे बापले काय जा कसं माही पोरगी वागवा राजा, तुम्ही काही करा. इवई मा एवढा मान ठेवा राजा, पाहुणे बा जवळ एवढा मान ठेवा राजा भाया, एवढा ठेवा. मान ठेवा न काय पान ठेवा. पोरीले पहिले शिकवता आलं नाही, चांगले संस्कार करताना आले पोरीवर. हा लोकांच्या घर हुंग्याचे संस्कार केले तुम्ही ना, मग आता हे दिवस पाहायला लागतील तुम्हाला. ते बी एक लेकरू झाल्यावर. हा अटीने भागलं तर दुसरा पाहिला, तोही दोस्तच पाहिला माया, दुसरा कोणी नाही पाहिला. एवढी एवढी चटक तुमच्या पोरीले. हा ना आता हातपाय जोडून राहिले. कसा आता हातपाय जोडून काहीच फायदा होणार नाही. कसं किती हातपाय जोडले तर कसं हा गडी काही वागवायला तयार नाही तुमची पोरगी. कसं आहे बाबा तुम्ही कसं निघून जा आठीचा, कसं भांडणं करणं नाही, आम्हाला घेणं देणं. कसं तुमची पोरगी कशी बाणबवारी आहे ना, आज याच्या घरात घुसली दुसरी काल दुसऱ्या घरात घुशील. तुमच्या पाया पडतो राजा, पाया पडतो मा पोरीला वागवा राजा, काही करा पोरीला वागवा राजा. मा पोरीचा फाट पडे नो बा जवळ बा वागवा मा पोरीले. इवई तुमच्या पाया पडतो राजा. भांडबवाऱ्या वानाचे पायनं बापाले पायनं रस्त्यावर झोका लागून राहिलं ना, पाया लागून राहिला ना. बाप आपला काय लाज वाटते तुले जरा ही जनाची नाही मनाची. हा इकली होती कुठे बाजारात कोण्या. हा अरे बेसरमासारखी उभी जायचे खायसाय वानाची. अरे इकेलाच आहे ना रे तिनं, इकेलाच आहे ना लाज. पायनं काय किंमत ठेवली ना तिच्या बापाची. तिचा बाप पायनं बापा जवळच्या पाय लागून राहिला तरी मानून नाही राहिला जवळ. बापा कसं होईन रे देवा हे अवदसाच्या पायी पान काय काय करा लागून राहिलं. पाया लागून काय होणार आहे. हा काही होत नाही पाया लागून. हे नाटकं बंद करा तुमची. झाला घेऊन जा तुमची पोरगी बाणबवारी. हा तिला समजलं नाही घर चरतानी पहिले. हा तिला कसा धगड्या पाहिजे होता, लफडं कसं गेलं तिनं. चला आणि नाटकं ना गुरु. बाबा बाबा काही पाहा नका लागून बाबा तुम्ही माझ्यासाठी. तुम्हाला काय काय करा लागून राहिलं. काही पाहा नका लागू बाबा तुम्ही. मी पाहा लागतो द्यायच्या, मी पाहा लागतो ना बाबा. मी माफी मागतो ना, तुम्ही नका मागू. मी पापी काही मागू नका. तुमचे नाटकं ठीक आहे चालत नाही. चला आपण चला अडी थांबूच नका यायच्याच. पाहुणे बा इवई थोडासा विचार करा राजा. अरे विचार करायचं काय काम आहे. ज्याच्या घरात घुसली की नाही त्याच्यासोबत हिनं प्रेम केलं, त्याच्यासोबत द्यानं लावून त्याच्या घरात घाला नाही इले. हा काल मागे पुढे पाहून राहिले. हा या गड्याच्याच काल पाया पडून राहिले. घेणार दे ना तुम्ही. ज्याच्यासोबत लफडं गेलं त्याच्या घरी जाऊ द्या इले. बा तुम्ही शिवलालचे फालतू पाय धरून राहिले बा. तुम्हाला मोठा चान्स आहे ना. बबन्या घरात घाला नाही इले, बबन्यासोबत राहिली. ते प्रेम आहे दोघांचं. आय लव्ह यू पिलू पिलू चालू आहे यायचं. दोघं जण यायचं त्याच्या घरात घाला ना बाबा. पाय बाणबा रे पाय ते बाई. हा पाय लोक घेऊन राहिले मजा. हा जातं का त्या बरोबर. हा तो त्या झगडा होता तो. हा तुला पटवलं तर त्याच्या सोबत जातं काय. दुकान डबल लावून त्याच्याबरोबर तुझ्या. काही बोलून राहिले बा तुम्ही आता. काही आमची घेऊन राहिले राजा. हा का हो असं ना करून राजा. लोक का आले काही बोलून राहिले. जे पाहिलं ते बोलून राहिले. ते खरंच बोलले ना. तुमच्या पोरीला कसं त्या बबन्या घरातच घाला तुम्ही. इलू इलून पिलू पिलू जायचं चालू होतं. हा नाल्यात खोल्यात गोदरीत कुठेही भेटत ते. आय लव्ह यू. हा कसं तुमच्या पोरीला तो लय पट्टे त्या घरात घाला तुम्ही बबण्याच्या. काय बोलून काय राहिले बाप्पा. काही बोलता का राजा. काही बोलून राहिले काय. आम्ही काही बोलतो मी आता. चला चला बंदे बाबा अटी थांबू नका. चला चला. हे कसं हे जास्त हे करून राहिले. हा याची पोरगी एक तर आपल्याला वागवणार नाही. आपल्याला मला बायको नसली चालली मी तसा राहील. चला अटी थांबू नका बाबू. चाल चाल. इवई करून राहिला बोनसाची. हा ते पोरगी पाय पहिले जाईन कोणा मागू. घुबडवानाचे पाय माही काही ठेवली काय ना. लाज वाटली पाय तुले दलिंदर. हा साऱ्या गावात लोक थुथू करून राहिले मावर. काय बोलून गेले ते तर खालची वर मान्य करत नाही ते मापुढे. आता काय ना काय बोलतात ते तर. लाज वाटली बाई तुले. चला त्या बबण्याचं पाहू ना. त्याच्यासोबत हिचं लफडं होतं ना. चला त्या घरी जाऊ आपण. त्या घरी जाऊ ना. चला चला चला.
हो रे बाबू मग या त्याच्या घरात तर घरात लागते इले या दोघांचा जीवाचा जमून आता हा बबण्याचं नीच हा लपडं होतं नाहीच प्रेम होतं इलू इलू त्याच्यासोबत देऊ आपण कुठे वागवत आहे बा झंडू बा चला चला. अरे पाटील त्या शिवल्या सोडली की नाही होत्या बबण्याले माऊलीले जसे अजून टांगेल. मीच कुठे गेलो गाड्या तडसा पायाले त्यांना काढून दिला आपल्याला त्यापासून आपण तोंड नाही पाहिलं बापा. अरे मी त्या चौकातही गेलो नाही तिकडून फिरूनही आलो नाही. पाटील तो विषय जाऊ द्या तुम्ही लटकवायला जाताय का मारामारी जा. पण आता तुमच्यासाठी नवीन खबर आहे. काल्या जो व्हिडिओ आहे ना बबण्याचा शिवल्या बायकोचा अर्चीचा. काय आल्या जो व्हिडिओ आहे यायचा तू पाहिला का व्हिडिओ पाहिला काय. ना त्या व्हिडिओ आहे ना मला माहित पडलं ना. हा मी कुरमत ऐकलं ते पण सायाला दाखवून नाही राहिला ना तो. त्याला तर नाही 2-3 खेप म्हटलं काढ काय व्हिडिओ दाखव तो बऱ्या नाहीच म्हणते. हा मोबाईल मध्ये काहीच नाही म्हणतेस. राजा तुमच्या म्हटलं ऐकीन राजा तो. हा आमच्या म्हटलं तर ऐकत नाही तो. असं तुमच्या कामाधामातही करते तो. तर कसं तुम्ही म्हटलं ते ऐकते तो. त्याच्यावरचा व्हिडिओ पाहा तुम्ही काय आहे तो. बरोबर आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाही न होते. हा आता एका मिनिटात हा लवकर द्यायला फोन लवकर बोलू का अटीसा द्याले 2 मिनिटात. हो पाटील बोला बर त्याले बोला नटीचा कोणता व्हिडिओ काय कसं पाहिले आपल्याला. बबण्याचा कोणता व्हिडिओ काढला त्यानं तर. बरं आता फोन लावतो. ही काय मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी. लावतो फोन टेन्शन नाही घेतो मी. हॅलो हा कालू कुठे आहेस रे. पाटील इकडे चौकात आहो. काय म्हणत होते हो पाटील. अभि इकडे ये ना बे गाड्यावर बसाले गप्पा गोष्टी करू. ये तू इकडे ये. पाटील मला काम आहे राजा घरी काम आहे मले. कसं बकरीला पाणी बाजा लागते बा. हा मागा येणं होत नाही हो राजा पाटील. तू गड्या नाटकं नको शिकू मले. असं सारे काम तुझ्या बुडा करते. हा तू काहीच करत नाही घरी अटची काळी तटी नाही करतले का. आणि आता मला शिकून राहिला बकऱ्या बाजा लागतात ढबमुक करा लागते. लवकर ये सांगितलं तेवढं काम कर. नाही तर मग पाय बरं तुझी गुंडी फसवीन मी. पाटील गुंडी अटकून म्हणता राजा. बरोबर येतो मी येतो. हा वाट पाहा तुम्ही 5 मिनिटात आलोच. 5 मिनिटं नाही फोन ठेवला की लगेच हजर होय अटीसा. चौकातून यायसाठी काय 4 पावलं लागतात तुले. ह्या अटीसा गाड्यावर बसेला आम्ही. ये लवकर गप्पा गोष्टी मारायला. पाटील आलोच बापा आलोच. फिरायला गड होतो हा. अरे आपल्या एका आवाजात एका फोन मध्ये कार्यक्रम हा टाइमपासच नाही. काल्या काय येणार नाही हो. पैत ज्याला घेऊन द्याले त्याला माहित आहे. नाही तर पाटील गुंडी फसवते आपली. म्हटलं बाबा पाटील तुम्हाला की तुम्ही फोन लावा खाल्याने कसं तुम्हाला तरी तो व्हिडिओ दाखवीन आम्हाला कसं काहीच नाही बाबा दाखवतच नाही. तू मी आज 4-5 खेप म्हटलं मला व्हिडिओ दाखव का नाहीच म्हणते माझं काहीच नाही. कसं आयडिया त्यातून व्हिडिओ काढा राजा तो काय नाही कसं माहित पडलं पाहिजे ना आपल्याला कोणता व्हिडिओ काढला त्यानं तर. हा पाटील आयडिया फायड्यांनी काढा लागत. आपण डायरेक्ट म्हटलं की लगेच देत होतो आपल्याला. हा टेन्शन ना घेऊ तुम्ही बस आला की झाला. का रे बापा अटी तर गँगच बसेल रे बापा. हे नक्की व्हिडिओ साठीच बोलवलं रे भाऊ. हा आणि सांग कसं दगड्या बी आहे आणि झुमऱ्या बी आहे. या दोघांचीच कलाकारी आहे नाही. यायला माहित पडलं कुठून ना कुठून हे काल्याचा व्हिडिओ आहे म्हणून तर पाटलाला फोन लावला मला माहित आहे. हा आणि यायला माहित आहे पाटला शब्द बाहेर जात नाही काले. व्हिडिओच करतात आता दुसरं काहीच नाही. हा काल्या व्हिडिओ दाखव तिकडे पाहा ना काल्या आला ना. कालू आला का रे. पाटील राजा तुम्ही बोलायला अरे येणार नाही का राजा मी. हा ते जाऊ दे. हा आण बरं तुझ्या मोबाईल आण बरं लवकर. दाखव मला तुझ्या मोबाईल. मला काम आहे त्या मोबाईल मध्ये एक गोष्ट पाय ना. दे लवकर आण काढ लवकर मोबाईल. मोबाईल काय आले बापा तुमच्या तो मोबाईल आहे ना. हा मा मोबाईल काय नाही बापा. हा बंद पडेल आहे तो. पाटला नाही म्हणते रे बा आता कसं रे बा दगडू. पाय पाटील कसं जम्मू त्याचं बरोबर घेते मोबाईल. नको नाटकं शिकून तू. हा मला शिकून राहिला का तू. आण लवकर तो मोबाईल आण लवकर. हा दाखव मला काय आहे त्याच्यात तर मला पाय ना एक गोष्ट त्याच्यात आण लवकर. पाटील मी तुम्हाला काल नाटकं शिकू बा. मा बुड्यानं कसं भीतीले मारून फेकला तर फुटला डायरेक्ट. मोबाईल नाही माझं. हा अजिबात नाही आपल्या मोबाईलच नाही. खिशे थांबला बा लागलास तर. खोटा बोलून राहिला का तू. तुझे काम नाही करायला लागत काही एवढं सांग. हा तुझं कोणतं काम नाही होणार बरं याच्या पुढे. असं खोटं बोलू नको तो मा बरोबर. तुझी गुंडी फसवीन मी. पाटील तुम्ही गुंडी फसा राजा जराच्या. काय माणसं आहे बा राजा. हा काय म्हणजे तुम्हाला काय माहित पडलं बा. काय पाहिजे तुम्हाला मोबाईल एवढं सांगा मला. हा पुढे सांगा. तो बबण्याचा आणि त्या वरतीचा व्हिडिओ दाखव आम्हाला.
कोणता काढला म्हणतात ना तू ना. दाखव बरं तू व्हिडिओ कोणता आहे तर पाहू दे आम्हाला बी. डोळे शकू दे ना आम्हाला बी. मला माहित होतं ना ह्याच व्हिडिओ मागते नाही. मला माहित आहे ना हे यायला माहित पडलं नाही कुठून तरी. राजा हॉटेल तर काही जमत नाही बा. तिकडे चाला तुम्ही. तिकडे दाखवत लागलंच तू तुम्हाला. तिकडे चाल बाबा कोण्या कोपऱ्यात. चाल चला चला रे गड्यो चला. व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला खाली आता. चला चला. हो नामदेवरा आता कसं येईन बाबा शिवल्या बायकोचा. हा त्यानं तर काढून दिली म्हणतात बा बापा घरी दिली पाठवून त्यानं. काय बाबा काय मला इथे तर समजलाच नाही बा. अरे शिवल्या बायकोन लफडच केलं तर काढून देईन नाही का घरात ठेईन तिले पोचून ठेईन. हा साऱ्या गावात बदनामी झाली ना. ते तर आहेच म्हणा बदनामी तर झालीच पण मग आता काय एवढी सजा काय. हा काय काढून आता या वयात आता हा पोरगा दिले काय जाऊ दे आता. एक डोळ्या लावा एक डोळ्या उघड्या ठेवा. हा पण मग तुम्ही असं करा ना शिवल्याने जाण समजून सांगायले म्हणा गळ्या जाऊ दे म्हणा वागो म्हणा काही होत नाही. एक पोरगा आहे म्हणा बाबा. हा जाऊ दे घे म्हणा घरात वागो म्हणा. कसं आता तुला काही दुसरी बायको भेटणार नाही काय नाही. हा सांगा तुम्ही याला समजून मग दोन गोष्टी. हेट बाबा मला काय पागल कुत्र्यांचं आवलं का मी समजून सांगायला जाऊ द्यायला तर हेट. हा त्या पागल आहे तो माणूस. त्याला का डोकसा आहे का शिवल्याले. तो तर मास पान उतारा करीन बाबा घेणना देणं बिना वस्तरीची. हा आपण नाही जात त्या घरी ना दारी. हो हो मग बोलूच नका जात नाही तर. हा फालतू कसं या फंद्यात पडायला पुरत नाही आपल्याला. कसं त्याचं तो पहिन काय आहे तर आपल्या डोक्याच्या बाहेर काढून टाका. तशी आपल्याला त्यानं काढून दिलं तर गेलो आपण तर आपली काही ठेवली काय त्यानं. दोन शब्द बोललो असतो तर. पण त्यापेक्षा कसं हा विषयच मोडून टाका म्हणा. त्यानं तर काही इज्जत ठेवलीच नाही म्हणा. आपल्याला कुठचं ठेवलंच नाही. आपण जर पायाला गेलो नसतं तर त्यानं कसं काढून दिलं धमको धामको करून. पुरी काढली ना आपली बिना वस्त्री त्यानं. चाललं पटपट चाललं पटपट. त्या दोघाईले बी पाय नाही ना आता आपल्याला. चाल लवकर. बाबा कुकडे चालल्या पटपट. काय आहे परिणाम भाऊ कुकडे बोलून राहिला बाबा. कोण आला बापा रे. ह्या रंबा आहेत का रे बाबा. बबण्याची माऊलीची बायको. ह्या कुकडे चालल्या बाबा आता कशी करेले. इकडे जा बापा नामदेव भाऊ. ते आमचे दलिंदर नाहीत काय. ते चौकात टांगेलात ना बापा. त्याला चाललो ना पाहायला आता. त्याची आता आरती करणं आहे ना म्हणून चाललो आता आम्ही. खातिरदारी करावी लागेल त्याची आता. कारण आम्ही केले तसे तर. ते अजूनही टांगेला जात काय. ते घरी आलेच नाहीत काय. चौकातच आहेत काय अजून. ते शिवलालनं अजूनही सोडलं नाही का जाईल. हा शिवलालनं सोडलं नाही का. अशा लोफर लोकायले कोणी सोडत असते रे भाऊ. हा बऱ्यात ते टांगेल तटीस तर बरंच सोडलं नाही ना. ते शिवलालनं बी त्याले तसे तसंच पाहिजेत असते. काले असे कांड करा बायका असून घरी जा लोकांच्या घरी चरायले. काही काम होतं का. आता घ्या म्हणा दाबून. राहणं तटी टांगेल म्हणा. आता कोण काढते तुम्हाला तसं समजतेस मग. हो बाई त्याला आहे की नाही आता माऊलीले बनले चांगला धडा शिकवा आता. असा अगोपणा त्यानं केला नाही पाहिजे. कोण्या बाईच्या नादी लागले नाही पाहिजे बरं ते. आता असे अगवले असतात ते. आणि तो शिवल्याची कसं संगत पहिले सोडायला यायले लय वाया जाऊन राहिले ते. नामदेव भाऊ आता तुम्ही मजाच पाहा ना फक्त. काय काय करतो आम्ही तर. त्याले हाग्याला जाणं मुश्किल होईल म्हटलं. एवढं आता पहा तुम्ही आता आम्ही काय करतो. नामदेव भाऊ त्या शिवल्याच काय चुकेला बापा. हे आता आमचेच गो खाणारे निघले तर त्या शिवल्याला म्हणून काय फायदा आता. त्यानं केलं तरी बरोबर केलं ना. त्यानं म्हटलं होतं की माझ्या घरात धसा म्हणून. पण आता कसं हे आमचेच बेरू ना. याच्यात दिमाग कुकडे चालला काय सांगा. नाही नाही त्या शिवल्याची तर काही चुकी नाही म्हणा. त्याच्या घरात ते घुसलेच म्हणा. त्याच्या बायकोले पोटवलं येईन हराम घोराईन. हे कसे वटे राखतात तुमचे दोघे ये नवरे. आणि तेच कुरापत्या करतात गावात. येईल धंदे नाहीत ना काही. येईल कसं पहिले कामाला तुम्ही. म्हणजे कसं सकाळी नेला वावरात की संध्याकाळी घरी आणण्याचा. तर रिकामं डोकसं हे सैतानाचं असते ना. म्हणून ते कसं हे रिकामचोट धंदे करून राहिले बाई. कसं येईल चांगला धडा शिकवा तुम्ही तर ते हे बसर येतील. भाऊ तुम्ही फक्त पाच ना आता आम्ही काय करतो तो. आता सांगून काही फायदा नाही काही आमचा. फक्त पाय जा तुम्ही आता काय होते तर. चालू आता चाल पाहू आता आपण त्याले. चलो माय चाल लवकर. सरपंच बबण्याची माऊली बायको चांगली बोगली राजा आता. पुरे रागात तो मत जाते. आज भुगूड पाडतात पण हा कसे बाईच्या नांदी लागतात. आज कार्यक्रम आहे बबण्याचा माऊलीचा. नाही यायचा कार्यक्रम तो पुरा फिटच पाहिजे ना. हो हा नामदेवरा पाहिजे. अगोवात न साऱ्या गावाचे कसे वटे राखतात गावात. आता समजून देईल कसं आहे. कामं करता का हरामखोर हो गावात रिकामचोट धंदे. पार म्हणा आता तुमच्या बायका कसा धडा शिकवतात तुम्हाला तर थुपूट निघते तुमचं तर आता. पण आता पुरा गेम बसते यायचा. आता नाही टेन्शन. आता वटे राखणारच नाही. ते वावरातच जाते घरी येतील मुकड्यानं. आणि आता ते शिवल्या बायकोची भानगड काय होते काय माहिती. शिवल्या वागवते नाही वागवत बायकोले तर. तो बी गेम ह्याचे चांगलं येणार आहे शिवल्या बायकोचा. पहा तुम्ही
बबने आले का आपल्याला कोणी सोडायला तयार नाही रे, गावात सोडायला कोणी तयार नाही का. तुझ्या पैसा आहे, तुनं लफडं केलं, तुनं लफडं केलं आणि मा भोवती आलं सारं हे, मा भोवती आलं. साया मी ना काय खाल्लं नाही पेललं नाही लेगा. साया तुनं मजा मारली आणि मला सजा होऊन राहिली तुझ्या पायी. ते मजा आणि सजा आता सोडून दे तू. आता पुरे हाल चालू आहे. हे पाय ना उलट टांगेला शिवल्याला 4-5 दिवस झाले आपल्याला. लेका ना खायला ना प्यायला नाही काले आले का. असं वाटते मरते का जीव जाते आपला. आता गावातलं कोणी येऊन राहिलं लेका सोडायला आपल्याला. अगं बापा येतात बी तर तोंड पायतात आणि चालले जातात ना रे बाबा. कोणी लेका सोडून नाही राहिलं. शिवल्याला एवढे भेटतात, दहशत आहे शिवल्याची. हा त्याला माहित आहे की सोडलं की शिवल्या आपल्या घरी येईन म्हणून टंग टंग करत भांडणाला भेटतात ना लोक, म्हणून तर आपल्याला कोणी सोडून नाही राहिलं. बबने तुला फालतू अगं कामं केले, घेणं देणं त्यावरची सोबत लफडं केलं का. तुझ्या बरोबर मला लटकलं. मा बायकोला जर माहीत पडलं की नाही बसले का बेकार. माझी बायको मला सोडूनच जाते का. माझी बायको मला सोडूनच जाते बाबा. तू येतं काही नाही बाबा, तू येतं भागी इकडे तिकडे, पण माय मला तर लफडे येत नाही. काय का लफडे वर आहे का मला त्यावरची फसवलं का. चक्र येऊच टाकल त्यानं बरोबर तिनं अटकवलं गळी टाकून मला. आता मी का लफडे वर आहे का. आज लोक पण बाईकडे पाहिलं नाही म्या. इंसान माणूस होतो, लागला तर चोरी चपाटी करीन मी, पण छिनाली एक धंदे नाही करत बाबा. मी हे धंदे नाही करत. माझ्या चूक झाली रे बाबा. हे पोरा नाही तर काय साया तुझ्या पाहिजे मला वाटी लटका लागलं पाहिजे. घातलं कोणी येऊन राहिला गाडीचा. येतात लोक मटमट आपली मजा पाहिजे चालले जातात. कोणी उतरायला तयार नाही ना. हा करणं हो काम साया घेणं टोले. आता त्यासाठी मला उपाय पाहिजे मारा लागून राहिला वाटी ना बा. चूक रे माझ्यानं त्यावरची ना फसवलं सायाजीनं. ती गेली अटून पोहून बापाच्या घरी. आता ते मस्त गुलछेरे उडत तिकडे मस्त खात सटवट पुन्हा पया मस्त. आणि आपण आहे लटकेल तिचा बापा याला घेऊन गेला का. हो तिने घेतली तुझी बाजू. अरे साया तिनं आपल्याला गुतवलं आणि अटून चालली गेली ते बापा बरोबर. ती लागणं तिच्या नांदी पाय ना. आपल्या कोण शब्द नाही बोलली ते तर आपलं नाव घालून दिलं बा चालली गेली. काजी खोटाळ्या खाण्याची बाजू घेते रे सायाची. तिनं फसवलं ती. थांब तू थांबटून फक्त सुटकू दे मग पाहतो मी त्यावरचीचं काय. तिचा बजेटच बसवतो. नाही बसवला बजेट मग मग आई बापण्याने मग नावाचा. थांब तू अटून फक्त सुटू दे. अटून सुटत फुटत नाही आपण अटून मरतो. आता कोण सोडणार आहे आपल्याला. कोणीच नाही सोडत. कोणीच नाही. कोणी हुंगत नाही आपल्याला. माऊली माऊली ती बायको आली रे गड्या. आली गड्या ती बायको. त्या बायकोला माहित पडलं रे भाऊ. आता काही खरं नाही बा आपली दोघंही सट काय. आता मग बायकोला तर पहिलेच माहित होतं. मग बायको यार गाड्या सोबत आले दोघे जणी रे गड्या. आता काही खरं नाही. अरे बा माहीत जातात धिंगाणा. आता काही खरं नाही. माझी बायको जाते मला सोडून. आता मी झालो रडका. आता मला काही खरं नाही बाबा. छादत नाही माझी बायको. आता आठी आली की काय म्हणते काय माहित. आता बघण्याची बायको आली रे. चौथं झाली रे गड्या. सडेल तोंडाच्या इले लाजाने वाटल्यानं कांड करायच्या वागती एका लेकराच्या मायसोबत कांड केलं त्याने. लफडं लाज लावल्या खाणीच्या इले जराशी काही अक्कल नाही बेपल्या खाणीचे. लाजा वानाचे हो काही लाजा वाटतात रे तुम्हाला. कांड करायच्या वागती अति टांगेला ना तुम्ही भर चौकात. काही इज्जत गमायची काही लाज नाही वाटली तुम्हाला. इज्जत गमावली ना सगळी आमची तुम्ही ना. म्हणू बापा मानवरा लय चांगला आहे. लय चांगला लय गरीब आहे बापा. काच्यात घेण्या देण्यात नसते. पण मला असं माहित आहे का की हा असे कांडाई करते म्हणून साथ देते लोकांनी अशी. काय ना मी ना काही नाही केलं ना. मी ना काही नाही केलं ना. या बबण्याचं त्या आरचीचं चालू होतं ना. याच्यामुळे मी गुंतलो ना. मला काही घेणं देणं नाही बा. त्या शिवल्याला बोले टांगलं ना. सगळेजण असंच म्हणत असतात ना. मी ना काही नाही केलं मी ना काही नाही केलं. पण सगळं करून बसत असतात ते बिनलाजा खाणीच्या. जराशी काही तुला इज्जत नाही ठेवली माहित गावात. यायले बोलून काहीच फायदा नाही ना. बिनलाजा खाणीच्या इले मस्त मट ऐकून राहिले ना ते. पाय ना कसे टांगे लागतं. यायले तर असं झळा वाटून राहिलं मला. कुकडे हानान कुकडे नाही चांगले लाल करा यायचे. रोग आलता काय यायले. घरी मरा. घरी जे काय करायचं आहे ते घरी करा ना. बाहेर काय मरून राहिले. बाहेर तोंड घालून राहिले तुम्ही. याची घरी बोंब नाही पडत ना. ते मोठी दिसली यायले अप्सरा ताटून पुसून खायले. भल्ली गोळ लागली ते यायले. बिनलाजा खाणीच्या यायले जराशी काही अक्कल नाही. अजूनही आली का त्याला अक्कल नाही. असं करा की तसं करा काहीच नाही ना. जराशी काही अक्कल नाही आली म्या खाणीच्या यायले. तू तुझ्या पायातली चप्पल काढ. 4 चपला मला मार मोहाडल्या. माही काहीच गलती नाही. हा बबने आहे ना बापा. याला ओढ लागली ना त्यावरची शिवल्याची बायको. मी जाणून अटकलो ना बापा दिसा. मा काही घेणं देणं नाही ना. 4 चपला मारू मोळल्या. आता सगळं करून गिरून घेतल्यावर सगळी बॉम्ब मारली ना तिकडे. घरी का रोग आलता का तुले. घरी मर्याले बाहेर चालला चऱ्याले तिकडे. तर निसकायची ना वावरात जात जा. मला वाटलं मानावरा लय चांगला आहे लय चांगला आहे बापा. पण मला माहित आहे का हा असा लोफर आहे म्हणून. हे लोफर नाही लोफर महा लोफरात हे दोन्ही बी. हे कमी आहेत काय. एकाहून एक शिल्लक आहे यातलं. तर तुया तरी नवरा जरासा फळफळ करून राहिला. पण मानवरा पाय ना बेसरमावाने ऐकूनच राहिला ना. बोलून राहिला का एक शब्द बी नाही. गलती आहे ना त्याची. कसं काय बोलीन वरतोंड करून. अरे बापा माही काही गलती नाही ना. या बबण्याची सारी गलती आहे ना बापा. वरचीचं बबण्याचं लफडं होतं ना. माय कशात काही नाही ना. मला सोडून द्या तुम्ही. आणि या बबण्याले सायाले राहू द्या असाच लटकेल. हा बावन आहे साऱ्या गावाचा. हो ना बापा. बबन भाऊ लय बावनात. आणि तू का कमी बावनास बापा. तू कमी बावनास काय. दुधाचा धुयलास का तू त्यातलाच असणं. लखवानाचे हो असं वाटून राहिले तुम्हाला. काय करा काय नाही. चपलाई झोळा वाटून राहिलं. पण आता कसं काय झोळा